संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागर घराण्याच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे आणि गोदापट्ट्यातील वाघाने अर्थात आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड पालिकेची सत्ता काबीज केली आहे। या निकालाने आता बीडच्या राजकारणाचे गणितच बदलून टाकलेलं आहे। अंबाजोगाई नगरपालिकेत असेच परिवर्तन नंदकिशोर मुंदडा यांनी घडवून आणलंय आणि वर्षानुवर्ष पालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या राजकिशोर मोदी अर्थात पापा मोदींना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं। परळीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। या नगरपालिकेत धनंजय मुंडे यांनी एक हाती सत्ता राखत परळीवरचं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी काही करिश्मा घडवता आला नाही। माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांना काही करिश्मा घडवता आला नाही। तुतारेने माजलगावात घड्याळाचे 12 वाजवलेत। धारूरमध्ये मात्र प्रकाश सोळंके यांनी सत्ता परिवर्तन केले आणि भाजपची सत्ता आपल्याकडे खेचून आणली। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच केवळ एक स्थानिक सत्ता बदलली आहे असे नव्हे, एक राजकीय चौकटच यात कोसळली आहे असे चित्र स्पष्ट झालं आणि मतदारांनी दिलेला हा कौल केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून तो दीर्घकाळ चाललेल्या एकछत्री कारभाराविरोधातील ठाम संदेश होता। बीड नगरपालिका आणि क्षीरसागर कुटुंब हे जणू एकच समीकरण बनलं होतं। पालिकेचे राजकारण, निर्णय प्रक्रिया, सत्ता केंद्र आणि नेतृत्व या सगळ्यांचा केंद्रबिंदू अनेक वर्ष क्षीरसागर कुटुंबच राहिलेलं आहे। जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ बीड नगरपालिकेवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं। ही सत्ता केवळ संख्याबळावर टिकलेली नव्हती, तर ती काटेकोर राजकीय व्यवस्थापन, विरोधकांना निष्प्रभ ठेवण्याची रणनीती आणि सत्तेभोवती उभा केलेल्या विश्वासू यंत्रणेमुळे अधिक मजबूत होत होती। या सत्तेत मुख्य शिल्पकार डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर होते। त्यांनी एक हाती पालिकेचा कारभार चालवला। नगरपालिकेतील निर्णय असोत किंवा राजकीय समन्वय असो, विरोधकांची कोंडी करणं आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांची पकड ही भक्कम होती। सत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातातून जाऊ नये यासाठी त्यांनी दाखवलेली राजकीय मुत्सद्देगिरी केवळ बीडपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेली। अनेक निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार भूमिका बदलल्या गेल्या, आघाड्या केल्या, पक्ष बदलले, पण सत्ता टिकून ठेवली। मात्र काळ कोणासाठीच थांबत नाही, हेच या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आजारी असल्यामुळे सक्रिय राजकारणापासून थोडेसे अलिप्त राहिलेले आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत पालिकेच्या राजकारणाची धुरा त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या हातात घेतली होती। ही निवडणूक केवळ नेहमीसारखी नव्हती, तर ती प्रतिष्ठेची बनवण्यात आली, कारण अनेक वर्ष सत्तेची परंपरा पुढे चालू ठेवलेली हेच या निवडणुकीचं मुख्य उद्दिष्ट असावं। त्यासाठी राजकीय गणिते मांडली गेली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला होता। पण भाजपची सध्याची क्रेज आणि केंद्र आणि राज्यातील सत्ता या विजयाचा फॉर्म्युला या सगळ्यांचा फायदा होईल आणि पालिका आपल्या ताब्यात राहील असा एक आराखडा आखण्यात आलेला। मात्र हा आराखडा प्रत्यक्षात मात्र साफ फसला। या एका निर्णयामुळेच बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेल्याने अजित पवारांनी पालिकेची संपूर्ण जबाबदारी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली। बीडच्या नगरपालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच थेट उतरलेल्या पंडितांसाठी ही एक मोठी संधी होती। त्यांनी ती संधी अक्षरशः सोन्यात रूपांतर केली। बीड हे क्षीरसागरांचा अभेद्य किल्ला मानला जात होता। त्या किल्ल्यातच सुरुंग लावण्याचं काम पंडितांनी केलं। संघटन, रणनीती, उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा आणि मतदारांचा थेट संवाद या सगळ्या पातळ्यांवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। या लढतीत ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे देखील सक्रिय झाले। त्यांनी एक वेगळीच राजकीय कसरत केली। भाजपच्या व्यासपीठावर जायचं नाही, पण भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायचा। हा विचित्र पण गणिती डाव यांनी मांडला। एका पुतण्याच्या पारड्यात आपले वजन टाकायचे आणि दुसऱ्या पुतण्याच्या विरोधात उभे राहायचं, हा राजकीय तिढा मतदारांसमोर स्पष्ट होता। मात्र यावेळी मतदारांनी पारंपरिक समीकरणे झुगारून देत स्वतंत्र निर्णय घेतलेला। शेवटच्या दिवशी भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बीडमध्ये आले, तरीही तो प्रभाव निर्णायक ठरू शकलेला नाही। याचा अर्थ असा की मतदारांचा निर्णय हा केवळ पक्ष, नेता किंवा सत्तेच्या ताकदीवर आधारित नव्हता, तर स्थानिक राजकारणातील कंटाळा, दीर्घकाळ चाललेला एकछत्री कारभार आणि बदलाची इच्छा या भावनेतून तो आला होता। विजयसिंह पंडित यांना जे त्यांच्या होम पिचवर करता आलं नाही, ते त्यांनी बीडमध्ये करून दाखवलं। गेवराईत त्यांना बाळराजे पवारांनी पराभूत केले, पण बीडमध्ये त्यांनी
पवारांच्या विश्वासास पात्र ठरत सत्ता बदल घडवून आणला होता. या दोन्ही नगरपालिका पंडितांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. केवळ पालिकेपुरतेच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व आपल्या हाती घेण्यासाठी त्यांनी ही सगळी ताकद पणाला लावलेली होती. अजित पवारांनी अवघ्या 8 दिवसात 2 वेळा बीडला भेट देणे ही निवडणूक केवळ स्थानिक नसून राज्यस्तरीय महत्वाची असल्याचं द्योतक होतं. अखेर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे विजयी झाल्या. एकूण 19 नगरसेवक निवडून आले. हा आकडा केवळ संख्येचा नाही तर सत्तेच्या केंद्रबिंदूतील बदलाचा होता. या 77 बीडच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच बदलला आहे. आजवर बीडमध्ये क्षीरसागरांशिवाय पान हलत नव्हतं अशी स्थिती होती. मात्र आता क्षीरसागरांना बाजूला सारत पंडितांनी बीडमध्ये स्वतःची यंत्रणा आणि स्वतंत्र आणि भक्कम राजकीय जागा निर्माण केलेली आहे. हे स्थित्यंतर क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. आमदार संदीप क्षीरसागरांनी या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवलेलं नाही. 12 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आहे. सत्ता हातातून जाणे ही केवळ एक निवडणूक पराभवाची बाब नाही तर 4 दशकांच्या राजकीय वर्चस्वावर पडलेला हा मोठा तडा आहे. ही लाट केवळ बीडपुरती मर्यादित राहिलेली नाही. अंबाजोगाई नगरपालिकेतही असाच एक बदल घडून आला. राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई नगरपालिका हे एक प्रस्थापित समीकरण होतं, पण अनेक वर्ष पालिकेवर त्यांची सत्ता होती. यावेळी मात्र मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारलंय. भाजपचे नंदकिशोर मुंदडा यांनी आघाडीच्या माध्यमातून त्यांनाही स्पष्टपणे नाकारलं. भाजपचे नंदकिशोर मुंदडा यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत मोदींचा पराभव केला. त्यामुळे अंबाजोगाई पालिकेत पहिल्यांदाच मुंदडा यांची सत्ता आली. मोदी आणि मुंदडा यांच्यात थेट लढत झाली आणि मतदारांनी बदल पसंत केला. या सगळ्या निकालांचा एकत्रित अर्थ घेतला तर एक बाब प्रकर्षाने समोर येते. ती म्हणजे दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या घराणेशाहीच्या विरोधात मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता ही सेवा ही विकासासाठी असते, ती कायमस्वरूपी मक्तेदारी नसते, हा संदेश मतदारांनी ठामपणे दिलेला आहे. बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि बीड आणि अंबाजोगाई या दोन्ही ठिकाणी झालेला सत्तापालट हा केवळ राजकीय समीकरणांचा फेरबदल नाही तर लोकशाही प्रक्रियेचा हा विजय मानला जातोय. आता नव्या सत्ताधीशांसमोर या मोठ्या अपेक्षा आहेत. बदलासाठी मतदान केलेल्या मतदारांचा विश्वास टिकवणे आणि विकासाला कधी देणे आणि सत्तेचा अहंकार टाळणे हेच याच्या यशाचे खरे मोजमाप ठरणार आहे. धन्यवाद.